बऱ्याच जणांना सुक्या माशाची भाजी कशी बनवायची ते येत नाही, तर या रेसिपीमध्ये मी परफेक्ट भाजी कशी बनवायची ते सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुके छोटे मासे घेतले आणि चांगले असे निवडून घेतले, कारण यामध्ये बराचसा असा कचरा वगैरे असू शकतो. आणि 3 ते 4 पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. बघा, 2 ते 3 पाण्याने धुवून झालेले आहेत आणि असं पाणी यामधलं निघत जाते. अजूनही मी 2 ते 3 पाण्याने असे चांगले स्वच्छ धुवून घेते हे मासे. कढई घेतली, कढई गरम करायला ठेवली होती आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आपल्याला. तेल चांगलं गरम झालं की जिरं टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये जिरं चांगलं फुललं की लगेचच बघा, हा एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, आणि लसूण आहे बारीक केलेला, दोन्हीही टाकून घ्यायचे. कांदा आणि लसूण असा हलका सोनेरी रंगाचा झाला की लगेचच आपण जे सुके मासे असे स्वच्छ धुवून बाजूला ठेवले होते ते टाकून घ्यायचे. सुके मासे यामध्ये टाकल्यानंतर कांदा आणि लसूण यावर असे सुके मासे आणि तेल यावर असे परतून घ्यायचे 1 मिनिट हे मासे. यामुळे स्वाद खूप छान येतो या भाजीला. जवळजवळ मासे परतता परतता 1 मिनिट झालेला आहे. आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आपल्याला. त्याकरिता मी तिखट, हळद, गरम मसाला आणि धनेपूड घेतलेली आहे, हे टाकून घ्यायचं आपल्याला. सर्व मसाले टाकल्यानंतर आपल्याला असे मासे चांगले असे मसाल्यामध्ये असे परतून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घ्यायचं. मी अगदी जास्त पाणी सुद्धा टाकून घेतलेलं नाही, अंगापुरतच पाणी केलेलं आहे, कारण जास्त पाणी टाकलं तर याला स्वाद चांगला येत नाही. जर तुम्हाला जास्त पाणी आवडत असेल या माशांमध्ये तर तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे. हे मासे शिजायला जास्त वेळही लागत नाही, कारण कांदा, लसूण आणि तेलामध्ये आपण चांगले परतून घेतलेले आहेत. परत 1 मिनिट आपल्याला असे शिजून घ्यायचे आहेत हे मासे. जवळजवळ 1 मिनिट झालेला आहे. आता कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. गॅस बंद केलेला आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर सर्वीकडे अशी फिरून घ्यायची. अगदी 10 मिनिटांमध्ये सुक्या माशाची अशी चमचमीत रेसिपी तयार झालेली आहे, भाजी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर तुमच्या ज्या मित्राला असे सुके मासे खायला खूप आवडतात त्यांना शेअर करायला विसरू नका. तर भेटूया एक अशाच नवीनशा रेसिपी सोबत. बाय.